पुरा खर्च सांगा लागते किती रुपयात झाले आपले तर पापड 100 रुपयात केले 1000 पापड. खरंच झाले का सांग वेलकम बैक टू माय चैनल. आप सभी का स्वागत है मेरे न्यू ब्लॉग में. चला आता मग मी उडदामुगाचे पापड करणार आहे खाली, ते पण मस्त झणझणीत. कसे करणार ते पूर्ण बघण्यासाठी माझा पूर्ण ब्लॉग बघा, शेवटपर्यंत बघा. ब्लॉग या माध्यमातून मी तुम्हाला किती खर्चात आमचे पापड झाले ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आपला 500K फॉलोवरचा टार्गेट आहे. प्लीज सपोर्ट मी, प्लीज सबस्क्राईब करा. चलो आज मी आता उडदामुगाचे पापड करत आहे. आता याच्यात दळण आणत लागते पहिले गाईच. दळण आणल्यावर मग याचे मस्त खुशखुशीत पापड होते. आहे ना ग मामा? लिज्जित पापड. निश्चित लिज्जित नसते, लिज्जतचा पापड असते. लिज्जित करतात कोणता लिज्जित लिज्जत. लहान सामान उष्टा चालते गाईचे रस पुरा मस्त आहे ग भाई. पोपट हो गया. आता दळणाला जाऊ. गाईस मम्मीने पैसे दिले या दळणसाठी. आता दळण केंद्रात जाऊन आपण आता गाईस चलो. बाय ऋतू. काहीच ठेवलं दळण केंद्र, आपण कल्चरल दळण केंद्र मध्ये ठेवलं आपण. बेसणार ना दळून हे सांगितलं पापडचे म्हणून. मग काय म्हणे चालते म्हणे हो देणं बारीक आहे ना एकदम. बेसणार दळून बेसनावर बेसणार म्हणजे काय असते? बेसन टाकलं नाही कोण असते ना डायरेक्ट पिठावर आणलाय. नाही ते 2-3 डाळा दळले बा. हो हो बेसन दळले होते का? नाही 2-3 डाळा दळले आपण. डाळा दळल्या डाळा आपलं टाकलं का? हो 2-3 डाळा पहिले डाळा टाकला मग आपली डाळ टाकली. हो काहीच खालच्या पुरड्या पहा कसं झाल्या आपल्या. हा काहीच झालं ना बापा. हा मा टेस्टी झाला पापड. कोणा टाकला विरून चालला. आणि पावडर कोणचा आहे का आपला आणून? ह्या रामबंधू मसाला पावडर आणला आम्ही आपल्या उडदामुगाच्या पापडासाठी. मम्मी आता टाकते. किती खर्चात झाला हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघा. हां आता पुरं मिक्स करते, त्याला भिजून ठेवते पाण्यासहित. पुरं भिजल्यावर दाखवणार आता कसं भिजते ते. थोडं पाणी टाकूनच भिजवावं लागते, नाहीतर पूर्ण बिघडते. बरं थोडं पाणी टाकून भिजवावं लागते. गोळी करून काय भरले 2 झाले तयार. 1 किलोच्या ह्याच्यात 4 होते तयार 1 किलोच्या ह्याच्यात. आता जोक झालं, जोक करून बसलो. मम्मा शेजूक पापड पाणी आणतो. फ्रीज मधलं पाहिजे, फ्रीज मधलं पाहिजे ना बाई. काच्यातलं पाहिजे मग? एकच ग्लास पाहिजे. म्हणजे बॉटल घाल दिली. ए बापा उलटी सुलटी करत करते. काहीच आपण आज आकडा पाहणार आहे किती रुपयाचे पापड झाले आपले ते. हे गाईस मी माठातून पाणी घेतो.
हा माठ माठ, हा माठातून पाणी. चलो हा पाणी. माझी बहीण पण करून लागत आहे म्हणून मी तिला दाखवत नाही, थोडा थोडा दाखवतो. हे घामाची चुकट झाली ते करते बिचारी, करू लागते मदत. आता किती वाजले? 4 वाजले तरी पापड काही झालेच नाही. ये ना बाप करतो वेगळा पार्टी. जेव्हा पिवदा तू व्हिडिओ काढतो ना, थोडं असं अनकम्फर्टेबल फील नाही होत आम्हाला, बिकॉज आम्हाला आमची फॅमिली वाटतं. काय वाटते? फॅमिली सारखं. किती वेळचे करताय तुम्ही? वेळ नाही लागत काही नाही. काय साधी गोष्ट आहे काय? धरलं केलं पतलं पतलं, साधी गोष्ट आहे पापडायला. एवढा वेळ असते जेवढं जेवढं तेवढंच करा बाबा. मग खायची वगैरे चव लागते, चव येते. तेवढी मेहनत तर पाहिजेच. 5 वाजले तरी काही झालेच नाही. 1 किलोचे एका दिवशी केल्या ना. 1 किलोची एका दिवशी केले. तुला काय मस्त बसता आयता. आम्ही तरी अभ्यास जेवण करून पण नाही इथे केलं मी. बसतो. दे मी पटापट पाड. पुरा खर्च सांगा लागते. किती रुपयात झाले आपले तर सांग पापड? 100 रुपयात केले 1000 पापड. खरंच? हजार झाले का? सांग सांग ना किती किती रुपयात झाले तर. झालंच नाही मग चोरून? चूर्ण रे चूर्ण स्वतःच्या हातानं. पापड लावून अरे यार 15 मिनिटापासून चोरत आहे ते. 15 मिनिटापासून चोरत आहे. असं वाटते असं घ्या आणि असं मारावं. भलतं राग येते मग याचा, भलतं राग येते. हे तोडूनच टाका. किती वेळ आता लागला. आखरीचा टप्पा आहे हा. किती किती कडक जर आला होता हा. याला जर हवा लागली तर हा बिघडून जाऊ शकतो. सो याला नरम करायला मला 1 घंटा लागला. याला थोडी हवा लागली होती. एका याच्यासाठी पापडासाठी 3 माणसं आहे. कोणी आठवलं देते, दुसरा मोठ्या मी जवळ जाते, तो लाटून देते, तिसऱ्या याच्या जवळ येते, ही लागते. मग तो असा पापड बनते तयार. मग हे चपाचवर करते. खूप खुसखुशीत लागते. मला खूप आवडतो म्हणून मी हेल्प करते. अदरवाईज मी बिलकुल नाही. बट हा पापड मला खूप जास्त आवडतो, खूप जास्त. खर्च सांग ना याचा किती झाला मग गाईस खर्च हे जाऊ ना. सांग. नंतर सांगशील रात्री? 200 रुपये झाला मला खर्च. 200 रुपये. रात्री सांगतो मग 200 सांगत आहे तरी. किती 200 रुपये. डाळा किती झाल्या? 70 रुपयात पाकिट झालं. हा डाळा झाले. डाळा धरून जाय 120 रुपयाचे 1 किलो. हे असं इथं फोकस करणं हे 23 रुपयांचे 70 रुपये. गाईस 200 रुपये खर्च आला आम्हाला पापड. 1 किलोच्या पापडासाठी. किती पापड बनले मम्मी? 1 किलोमध्ये पापड 200 पापड किती बनले? 200 बनते. 200 हो. 200 पापड बनले गाईस. किती पर्यंत? किती बनव सांगायला यार त्या. खरं खरं सांगा ना. आपण किती आहे तर मोजलं नाही. घे ना वा, तू दाखवलं पहिले. अंदाजे 200 सांगून दे. 1 किलो दे 200. 200 बनले गाईस अंदाजे, कमी जास्त काही. वांदा गरमीच्या हाल बुरे आहे आमचे. कारण या पापडांना हवा लागली की पापड व्यवस्थित लांबत नाही. त्याच्यासाठी हवेपासून थोडं लांब, नंतर याला थोडी ऊन दाखवायची, नंतर पंख्यातच तो होऊन जाते. कसं तयार करायचं मी पापड एकदा पुरं डबल पासून सांग. कसा तयार करायचा पीठपासून सगळं काही. डाळ दळून आणायची. हा माझी बडी मम्मी सांगते थांबा. हा नंतर त्याच्यात मसाला टाकायचा. हा मसाला टाकून अर्ध्या किंवा 1 ग्लासमध्ये ते मिश्रण भिजून घ्यायचं. भिजून त्याचे पाव काढून ठेवायचे. हा त्याला 1 तास मुरू द्यायचं. हा नंतर 1-1 पाव चुरून त्याचे गोळे तयार करायचे. नंतर पापड लाटायचा. असं आला काहीच लक्षात तुमच्या? हाताला आता हे असं उंडी तयार झाले की मी लगेच याला हे या बाउलमध्ये कट करून हा. टाकते. कोणी सूत घेऊन पण काढू शकतं, पण ते सूत घेऊन मला जमत नाही. मम्मीला जमते.
ते सूतचं सोपे जाते ना पण. हो जातं, पण ते मग ते पायाला सूत लावा आणि मग ते काढा, ते मला नाही जमत. ठीक आहे. माझी बरी मी आता पापडच्या बद्दल काहीतरी 2 शब्द बोलणार आहे. बाहेर 300 रुपये किलो आहे हे पापड. आम्ही हे 200 रुपयामध्ये 150 पापड बनवले. किती सारे पापड, म्हणजे घरी बनवलं तर खूप फायदेशीर आहे. कारण लिज्जतचा पापड मी जेव्हा घ्यायला जातो तेव्हा 10 रुपयाचे 5 पापड येतात, आणि घरी बघा किती सारे पापड बनले. 200 रुपयामध्ये इतके सारे पापड. आता थंबनेलसाठी हाव करा हाव. मम्मी नाही थंबनेलसाठी होईल. झाला ना चहा आपला. गाईज आता पापड तोडतो, आजच तोडतो, कारण की वाढले ते कडक झाले. जास्त कडक नाही द्यायला लागत, म्हणजे असं जास्त वाढू नाही द्यायला लागत, कडक नाही द्यायला लागत. नरम असले तरी ते तळले जाते. आता चहा पिऊन, चहा पिल्यावर पापड खाऊ. आज गरमी नाही हो रही की आपको? गरमी तर किती झाली, पूर्ण 1 किलो पापड केले पण फॅन नाही लावला. फॅन लावला तर पापड लाटले नसते गेले. याला जास्त हे नाही देणार आहे ना कडक. गेले हवाही नाही पाहिजे. हवा आली तर मग पापडाचा आटा तो नरम नरम आहे तरी चालते का? हो मग नरम पाहिजे, नरम. कडक नाही, कडक याची पात नाही लाटले जात. की बात करते हो ते नसण्या झालं बरं. गाइस, देखो गाइस, ते पापड ओला जायला तुझी. आपल्या बाईले खायची, पापड खायची. माझी मम्मा तळते पापड, माझी मम्मा तळते पापड. खरं सांग कसं झालं ते. तुझं खूप टेस्ट आहे. हो ते बघा ना, घरचं पापड करायचं घरी, कच्चं आणलं खूप नसते. मस्त टेस्टी, मस्त मस्त खूप टेस्टी. मस्त म्हणून पण एखादा किलो, मस्त मम्मी मस्त जमले आपण. अर्धा किलो तू जेवण. कोण पाहिजे मम्मा मस्त जमले. हो. मग टाकू. नाश्ता करू, मग सांगत होतीस आपण हे करू. गाइस थोडा चहा पितो. माझी मी बिस्कुट सोबत खाते, पण मी बिस्कुट नाही खात. बरं नाही आठवत, बिस्कुट सोबत खाते. खाऊन घेऊ हडबड आहे. आताचे 8:15 वाजले आहे. आता मी जेवण करतो, ब्लॉग एडिट करतो आणि अपलोड करतो, कारण की आपला ब्लॉग सायंकाळी 6 वाजता रोजच येत असते. नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुळदामुळाचे पापड 200 रुपयात 150 की 180 बनतात. अंदाजे 180 पापड आपले होतात तयार. किती? 200 रुपयात, फक्त 200 रुपयात. मी आकडा सहित तुम्हाला सांगितलं आहे. आई होप आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा. मैंने कहा हम नेक्स्ट ब्लॉग में. ओके बाय. अजून उद्याचा इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे, तर उद्या नक्की भेटून आपण नेक्स्ट ब्लॉग में. ओके बाय. मी BComची स्टुडंट आहे. आता माझं MBA सुरू आहे, फायनल इयर, सॉरी फर्स्ट इयर. ते काय लागते काहीला काही 65 म्हणणं.